नाशिकच्या सिडको परिसरात सलग दुसऱ्या दिवशी दहशतीची घटना घडली असून गाड्यांची तोडफोड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुटवड नगर परिसरातील श्रीपाद अपार्टमेंटमध्ये ही गंभीर घटना घडली आहे. MH15 JW 4824 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने श्रीपाद अपार्टमेंटच्या गेटला जोरदार धडक दिली. अपघातानंतर परिसरातील रहिवाशांनी गाडी बाजूला काढण्यासाठी मदत केली. मात्र याच वेळी सदर गाडीमध्ये तब्बल 15 ते 20 जण बसले असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे संशय अधिक गडद झाला. अपघातात जखमी झालेल्या 2 जणांना स्थानिक नागरिकांनी मदत केली. मात्र गाडी चालकाने परिस्थितीचा फायदा घेत वाहन तेथून काढून पळ काढला. याबाबत नागरिकांनी तत्काळ 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान काही वेळातच सदर गाडीतील टोळके हातात तलवार, कोयते व दांडे घेऊन पुन्हा श्रीपाद अपार्टमेंटकडे परत आले. त्यांनी उभ्या असलेल्या स्थानिक नागरिकांवर दहशत निर्माण करत हल्ला केला. यात किशोर मटाले हे धारदार हत्याराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी टोळक्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी अंबड पोलीस ठाण्याला भेट देत संशयित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे सिडको परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक.